स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 4 आहे. तर बघूयात आता त्यामध्ये प्रश्न कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते. त्यामधला पहिला प्रश्न बघा काय दिलाय, 4 शिरोबिंदू असणारी आकृती कोणती. आता यावेळेस काय करायचं, पहिल्यांदा ऑप्शन सगळे चेक करून बघायचे कोणाला किती शिरोबिंदू असणार आहेत ते. आता वर्तुळ त्याची पटकन नाही आकृती जी आहे ती आकृती आपल्या डोळ्यासमोर आणायची किंवा पटकन काढून बघायची. आता वर्तुळ म्हटला तर असा येणार, त्याला तर काही शिरोबिंदू असायचा प्रश्न नाही, त्याला केंद्रबिंदू असतो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा बघा, त्रिकोणाला किती असणार आहेत, त्रिकोणाला शिरोबिंदू किती येणार, 3. बर समजा आता ह्याला इथलं एक हा नाव देऊया आपण, ए झाला, इथला हा बी झाला आणि इथला हा सी झाला. म्हणजे त्रिकोणाला शिरोबिंदू किती आले, 3. वर्तुळाला शिरोबिंदू असतो का, नाही. त्याला काय असतो, केंद्रबिंदू. आता आयत बघा, हा आयत झाला का, आयत म्हणजे समोरासमोरील बाजू काय असतात, समान मापाचे असतात. मग मला सांगा आयताला किती येणार, आयताला 4 शिरोबिंदू. हा आणि झाले का हे 4. बघा षटकोणाला आपण चेक करून बघायचं, बऱ्याच वेळा 2-2 पर्याय पण असू शकतात, पण षटकोणाला किती येणार सांगा, नावावर ना 6 असणार, त्याच्यामुळे काढत बसायची सुद्धा काही गरज लागणार नाही. तरी पण आपण घेऊयात काढून. बघा झाला का हा षटकोन, किती झाले बघा, 1 2 3 4 5 आणि 6 झाले. म्हणजे नावं देऊन घेऊयात, तुम्हाला पटकन लक्षात येईल, ए बी सी डी ई आणि एफ. म्हणजेच याचा अर्थ तुमचा ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर असणार आहे, 3रा. हा का बरं येणार 3रा, कारण की त्याला 4 शिरोबिंदू असतात. हा आलं का लक्षात. आता जरी एक प्रश्न विचारला तरी सराव होण्यासाठी आपण त्याच्याशी रिलेटेड पण प्रश्न सगळे बघायचे. पुढचा बघा, 24 दशक आहे. दशक म्हटल्यानंतर किती शून्य यायला पाहिजेत, दशक म्हटल्यानंतर 1 0. हा 1 0. म्हणजेच ह्या 24 दशक म्हणजेच किती संख्या होणार, 240. बर. पुढचं बघा, अधिक 24 शतक. शतक म्हटल्यानंतर किती शून्य असतात, 2. म्हणजेच इथं जर आपण 24 लिहिलं तर वरती किती शून्य यायला पाहिजेत, 2 असायला पाहिजेत. अगोदर आपण व्यवस्थित नोट करूया. 24 शतक. पुढचं सांगा, 240 एकक म्हणजे 240. हा 240च येणार. आणि अधिक 3000 सांगितलंय म्हटल्यावर 3 वर किती शून्य देणार, 3. 1 2 आणि 3 आलेत लक्षात. आता ह्यांचं काय करून घ्यायचं, बेरीज. बर. मग आता इथं 240 अधिक हा किती, 2400 एका स्थानाकडून लिहित यायचं, 4 आणि 2. तिसरा 0 4 2. तिसरा किती आहे हे अधिक करूया, 0 0 0 आणि 3 एकक स्थानाकडून लिहित यायचं म्हणजे चुकायला नको. बेरीज सांगा मला, 0 0 4 4 8. 2 2 4 4 8. 8 हा 3 5. हा इथला हा 3 बरोबर, ह्याच्या खाली उद्यायचा, इथं काय नाही म्हणजे 0, इथं पाच, पण काय पाच, नाही म्हणजे पाच. 0. किती येणार, 5. हा संख्या वाचा, 5880. बर छान. आता ही पदावली सोडवताना कुठल्या नियमाप्रमाणे सोडवणार, कंचे भागोबेव. बर. पहिल्यांदा कोणती क्रिया करणार, भाग करायची. बर. मग आता पहिल्यांदा काय करायचं आहे असं लिहून घ्यायचं, 45 वजा 7 गुणिले 5 अधिक कोणामध्ये भागाकार करणार सांगा, 12/4. 4. किती येणार, 3. बर. आता कुठलं करणार, 7 गुणिले 5. बर. म्हणजेच इथं 45 वजा 7 गुणिले 5 35 अधिक 3. सांग परत कोणती करणार, 35 अधिक 3. हा त्याच्यापेक्षा बाळा बेरीज आणि वजाबाकी आली का, त्यातलं पहिली जो येईल का नाही ते ऑपरेशन म्हणजे ती क्रिया पहिल्यांदा करायची. 45 वजा 35 किती येणार, 10. आणि 10 अधिक 3 किती झाले, 13. आले का लक्षात, आलंय. बर. पुढचं सांगा आता, 10 किलोग्रॅम बरोबर ग्रॅम किती येणार मला सांग, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होणार, 1000 ग्रॅम. बर. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. बर 1000 ग्रॅम. मग तुम्हाला किती विचारले, आता किती विचारलेत, किती विचारलेत सांगा, हे 10 किलोग्रॅम. हा 10.5. म्हणजेच मग 10च्या पुढे जायचं का 10च्या आत असणार आहे, 10च्या आत असणार आहे. बर. मग किती येणार सांग बरं, 9750. हा 9750. या अगोदर पण आपलं सांगून झालंय 1.25 साडे पावणे वगैरे, त्याच्यामुळे किती झाले हे 9750 काय येणार त्याचं ग्रॅम मध्ये. हा 10 म्हटल्यावर त्याच्या मागचा अंक हा घ्यायचा. पावणे म्हटल्यावर पाठीमागचं येणार ते. बोला ह्याचं काय करणार सांगा, प्रश्न वाच बघू. 58 अंश 9 हा. या पूर्णांकाचा पूर्णांक
मोठ्यानं म्हणायचा, पाठवून जातोय ना. हा बोल पटकन. 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाच 45, 9 चौक 54, हा. 9 सत्ते 9 चौक 56. हा, 9 संग 54. हा इथला 9 संग 54. किती राहिले सांग खाली. बाकी किती आले? 3. बाकी 3. 8तनं 4 गेल्यावर 3 राहत. किती येणार? 4. 4. हा आणि 5तनं 5 गेल्यावर 0. बर. मग आता आपल्याला काय लिहायला सांगितलं? या पूर्णांकाचा पूर्णांकयुक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहायचा आहे. मला सांगा, आपण जे भागलं का नाही ते खाली लिहायचं. हा 9 आपण भागलं. भागाकार किती आलाय आपला? 6. हा 6 इथं लिहायचं आणि बाकी 4. हा 4. आलं का लक्षात? आता ह्याचं वाचा बरं. ह्याचं वाचन 6 पूर्णांक 4. अपूर्णांक नव्हे. 6 पूर्णांक 4 अंश छेद 9. आलं का लक्षात? कसं करायचं? जमेल का आता पूर्णांक युक्त म्हटल्यावर काय करायचं ते? इथं काय लिहिलंय सांग. हे काय आहे? 6 हे अपूर्णांक आहे. हा बर पूर्णांक आहे, पण बाकी आहे का? भागाकार आहे का? काय आहे ते? भाज्य का? भाजक आहे का? काय आहे? भागाकार आहे. हा भागाकार. आणि हे 4 लिहिलंय ते काय आहे? बाकी आहे. बर. आणि 9 हे काय झालं म्हणायचं? ते भाजक आहे का? भाज्य आहे? हे ते पण बाळांना लक्षात आलं पाहिजे. भाज्य काय? भागलं ना त्यानं, त्याच्यामुळे तो भाजक घ्यायचा. आणि राहिलेलं 58 हे काय आलं? तर भाज्य आलं. आलं का लक्षात? हो. आता पुढचं सांगा. वाच बरं गणित. 1 नोव्हेंबर रोजी गुरुवार असल्यास बालदिन कोणत्या वारी येईल? हा मग मला अगोदर सांग, बालदिन कोणत्या दिवशी असतो? 26 डिसेंबर. 26 डिसेंबरला असतो बालदिन. 14 नोव्हेंबरला असतो. लक्षात कोण ठेवायचं? 14 नोव्हेंबरला 14 नोव्हेंबरला बालदिन असतो. मग आता मला सांग, 1 नोव्हेंबरला गुरुवार आहे. मग 1 ला जो वार असणार तोच परत कधी कधी येतो? 8 ला. बर. 1 ला गुरुवार लिहिला तर 8 ला सुद्धा कोणता असणार आहे? गुरुवार. हा पुढचं सांग. 8 1 8 परत 8 अधिक 7 मिळवायचं. हा 7 का बरं मिळवायचं? कारण की एक आठवडा म्हणजे 7 दिवस. बर. मग 1 ला जो गुरुवार आला तोच वार 8 ला येणार. अजून कुठे यायला येणार? 15 ला. हा बोल अजून. बर. आता 15. पण आपल्याला तर 14 नोव्हेंबरचा काढायचा आहे तिथे ना. 15 ला काय आहे? तर गुरुवार आहे. गुरुवार वजा 1 करायचा बुधवार. हा म्हणजेच याचा अर्थ गुरुवार वजा 1 करूयात. म्हणजेच गुरुवार मधनं परत म्हणजे 14 ला किती असणार? तर हा गुरुवार वजा 1 किती येणार सांग बरं मग. म्हणजे 14 ला कोणता वार येणार? बुधवार. हा बुधवार येणार. लक्ष द्यायचं नीट. आले का लक्षात? हो. जमेल का? मग आता मला सांग, तुला हे खरं तरी पाठ करायला सांगितलं होतं का नाही? कॅलेंडर मधले महत्वाच्या तारखा असतात त्या. मला सांग, महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी असते? 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. आणि स्वच्छता दिन कधी असतो? स्वच्छता. हा कधी येतो स्वच्छता दिन? त्याच दिवशी असतो बाळा. महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणि स्वच्छता दिन हे एकाच दिवशी येतात. आणि बाळा मगाशी 26 डिसेंबर नाही, 25 डिसेंबरला नाताळ असतो. हा बालिका दिन कधी असतो सांग? बालिका दिन हा हे 3 हा बरोबर आहे. जानेवारी. 3 3 जानेवारी. जानेवारीला. प्रजासत्ताक दिन कधी असतो? प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी. 26 जानेवारी. बर. आणि हे स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. बर. आणि महाराष्ट्र दिन, कामगार दिन कधी येतो? 1 मे. बर. बाबासाहेब आंबेडकर जयंती किती तारखेला असते? 14 एप्रिल. बर. जमतील का आता असे प्रश्न विचारले तर? मग त्याच्यानुसार बाळा काढून घ्यायचा. ते पाठ असले ना तर आपल्याला कॅलेंडरवरची गणित सुटणार नाही. तर येणार आहेत का? नाही. बर. दिलेली गणित लक्षात आलेत का आता? हो हो हो. बर. आता एकदा लिहून घ्यायचे, मग नंतर पुढची बघूयात अजून आपल्याला. आता 7वा प्रश्न आहे बघा. 4 शतक गुणिले 5 दशक बरोबर किती? बोला. 4 शतक म्हटल्यानंतर 4 वर किती झिरो येणार? 2. 2. बर. म्हणजेच किती झालं बघा बरं. इथं 400 झालं का? 400 गुणिले 5 दशक म्हणजे 50. 50. बर. आता यांचा गुणाकार मी ज्या पद्धतीने छोटी ट्रिक सांगितली होती बघा, असं उभं करत बसायचं का? नाही. मग काय करायचं सांगा? 2 आणि 1 3 शून्य द्यायच्या आधी. हा 1 2 3. हा आणि 4 पंचे 20. व्हेरी गुड. हा संख्या वाच बघू किती झाली आता? 20,000. हा 20,000. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार किती झाले? 20,000. आले का लक्षात कसं घ्यायचं ते?
हा सांग बरं आता ह्याच्यामध्ये कोणता रूल फॉलो करणार इथं? आधी 45 भागिले 5 पण करणार. सांगा किती येणार 45 भागिले 5? 9. 9 आलं. परत 9 गुणिले आता परत बाळा इथं भागाकार आला ना, हा पण आला. मग त्या दोन्ही पण भागाकारच करू. हा मग आता मला सांग ह्याला गुणिले 8 आणि भागिले 12 आपल्याला करता येत नाही, मग कसं 12 ह्याला 8 ला 12 ने भाग जाऊ शकतोय का? नाही जाणार. मग हे का आता नीट लक्ष द्यायचं मी काय करते ते. इथं ह्याचं तर उत्तर 9 आलं हे फिक्स आहे. होय. गुणिले 8 तसंच ठेवायचं आणि हे भागिले 12 एक नाही बाळा, तर गुणिले 8 आणि असं आडवं लिहिलंय नाही त्याच्याऐवजी आपण उभं लिहायचं. झालं ग बघ 8/12 आलं का? परत आधी किती आहे हे 6 आलं का लक्षात? आता एक काम करायचं, आता गुणाकार आणि बेरीज एवढी दोनच राहिली का नाही आपल्याकडे क्रिया. मग पहिलं कोणतं करणार? गुणाकार करणार का बेरीज? गुणाकार. गुणाकार करायचा. मग आता तो गुणाकार कसा करायचा बघा. हे 89 किती झालं? 72. हा आणि ते पण कसं बघा, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे किती असतो? 1 असतो का नाही. मग काय करणार आपण? अपूर्णांक आला म्हणजे वरच्या वरच्यांचा गुणाकार, अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. मला सांग बरं किती आलं मग? 90 72. हा 72 भागिले 12 अधिक 6. मग मला सांग 72 ला 12 ने भाग जातोय का? जातोय. हा कितीने जाणार? 1272. हा 12 आलं का बघ बरं 6 आणि इथला अधिक 6 उत्तर किती आलं? 12. आलं का लक्षात? जर असं भाग नाही जात असलं तर अशा पद्धतीने सोडवून घ्यायचं. जमेल का? हो. त्यानंतर आता ह्याचं सांग बरं. हे तर सोपं आहे, पटकन जमेल. छेद 8च. हा का बरं छेद 8 आहे सांग मला? छेद समान आहेत सगळे. हा सगळ्या पूर्णांकांचे छेद समान आहेत म्हणून आपण किती घेतला? 8. हा पुढचं सांगा आता. 5 आणि 3 8. हा आणि 8 वजा 6 बरोबर 2. हा 2/8. पण हा ऑप्शन मध्येच नाही, मग कसं असणार त्याचा answer? बे के बे. हा बेचोक 8. हा म्हणजे लिहू किती मग? 1/4. आलं का लक्षात? म्हणजेच बाळा ह्याला दुसरे कसं म्हणते सांग? पावणे म्हणायचं का? साडे म्हणायचं का? पाव म्हणायचं? कितवा भाग का? पावणे. पाव म्हणायचं. हा पाव भाग. 1/4 म्हणजेच काय आला थोडक्यात? तो पाव भाग. म्हणजे हे माहित असू दे, पण ऑप्शन मध्ये देताना 1/4 तर देतील नाही तर 2/8 तर असेल. बरं ह्याचं सांग मला आता. 17.25 लिटर वजा 6.25 लिटर. 1 लिटर म्हणजे किती मिली होणार? 1 लिटर म्हणजे 1000 मिली. बर 1 लिटर म्हणजे 1000 मिली. बर 1 लिटर बरोबर 1000 मिली. मग मला सांग आता हे 17.25 म्हणजे किती होणार? 17.25. हा म्हणजे किती होणार सांग? 17. हा पहिलं 17 लिटर तर घ्यायचं. हा म्हणजे 1700. हे हा 17,250. 17,250 येणार. म्हणजे 17 लिटर. हा मग किती लिहू? कसं लिहू सांग ना मला मग. आता 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. हा आणि मग बरोबर आहे. 17 लिटर म्हणजे हा. हे 17,000. हा बरोबर आहे. हा आणि ते 1.25 लिटर म्हणजे 250 ते. हा, बरं. म्हणून 17. हा किती झाले मग? 17,250. हा बरोबर आहे. वजा 6.25 लिटर म्हणजे किती घेणार? 6 लिटर 750 मिली म्हणजे 6,750 घ्या. हा 6,000 किती? 750. 750. छान. आता हे दोघांचं काय करायचंय? वजाबाकी आहे का बेरीज आहे? वजाबाकी. बरं किती येणार सांग बरं? 0 0 हा 2 म्हणजे 2 इकडं खाट मारायची त्याला. हा मग 11 आलं ना इथं. 11 झालं की बाळा. हा, 3. 11तनं 7 गेले. हे 11तनं 7 गेले. 3. 3 कसं बाळा? किती 11 वजा 7 काय? हा 11 वजा 7 4. 4. हा आणि मग इकडे खाट मारली होती ना, मग इथे 6. येणार. हा हे म्हणजे इथं वर 6 होते. हो हा म्हणजे 6 इथं 6 शून्य गेले आणि 0. 1. हा उत्तर किती आलं हे? हे हा 10,400 म्हणजे 10 लिटर 400 मिलीलिटर मग आले. आता त्यांनी प्रश्न आपल्याला काय विचारला किती होता? मिली? किती? मग मिली किती म्हटल्यावर हे बरोबर आहे का नाही? हे बरोबर आहे आन्सर हा आपलं. बरोबर. 10,400 मिली झालं. आणि जर तुला असं विचारलं असतं बाळा की किती लिटर आणि हा. किती मिली तर किती आलं असतं सांग? किती लिटर असं जर विचारलं असतं तर किती आलं असतं मग? त्याला गुणुले. गुणिले कशाला बाळा करायचं आता? 10,400 म्हटल्यानंतर मग टीचर किती मग असणार? 10 लिटर त्यांनी विचारलं तर 10 लिटर सांगायचं. हा 10 लिटर आणि
400 मिली झालं की 10 लिटर 400 मिली. आणि तिच्या नुसतं लिटर विचारलं असलं तर मग 10 लिटर. हा नुसतं 10 लिटर आलं असतं. हा आता हा प्रश्न वाच. गोविंदरावांनी 1600 रुपयांपैकी हा. 4/20 भाग रक्कम मनालीला हा. व 7/20 भाग रक्कम प्रणालीला दिला हा. तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? हा ऐका आता काय करायचं बघ ह्या प्रश्नाला. गोविंदरावांच्याकडे किती आहेत एकूण 1600 रुपये आहेत बरोबर का. मग त्यांच्यापैकी 4/20 म्हणालेलं आहे आणि 7/20 हे दोन्ही पण देऊन टाकलं. मग मला सांग एकूण भाग किती दिलेला असणार बघ आता. 11. हा 4/20 अधिक 7/20 म्हणजेच किती आलं तुझं 11/20. आता मला सांग हे 20 पैकी 11 भाग दिलं राहिले किती भाग. 20 पैकी 11 भाग. भाग देऊन टाकले तर मग किती भाग राहिले सांग. हे 9 भाग राहिले. 9 भाग राहिलं. मग आता आपण असं लिहू शकतो का नाही संख्या राहिलेले भाग. 9. राहिलेले भाग किती येणार तर 9/20 येणार. कसं ते कळालं का हा, कारण समजलं. 20 टाकले गेले ना मग राहिलेले किती 9 भाग. मग आताच काय करायचं आपल्याला तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले म्हणून आपण काय करायचं 1600 गुणिले 9/20 करायचं. आलं का लक्षात कारण 1600 चे 9/20 आपल्याला बघायचं आहे ना तेवढे भाग राहिले. ऐक आता ह्या 0ला 0 गेला 2 16 हा मग 8 आणि इथं किती आलं 0 राहिलेलं सांग 80 गुणिले 9 म्हणजेच किती येणार 80 गुणिले 9 हा 720. 720 हा वरचा 0 आणि 90 72. मग मला सांग राहिले किती 720 बरोबर का. मग दिलेले किती असणार ग 720 राहिले. हा मग दिले किती असणार काय करणार तेवढं मला सांग कोणती क्रिया हे, करणार. तर त्यांच्याकडे 1600 रुपये होतो आणि हा. त्यांचं तर शिल्लक 720 राहिलं. हा. मग 1600 वजा हा बरोबर आहे 720 कर. हा बरोबर आलं का लक्षात. आता असं जरी विचारलं ना तरी बाळा तुला यायला पाहिजे. हा पुढचं सांगा आता आयताच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती. हो 360. 360 बर मला सांग बाळा हा आयत आहे प्रत्येक कोण किती अंशाचा असतो 90. 90 म्हणजेच त्या 90 अंशाच्या कोणाला आणि दुसरं नाव काय आहे काटकोन. बरं 90 अंशाच्या कोणाला काटकोन आणि सगळ्यांची बेरीज हा पण 90 हा 90 हा 90 आणि हा पण 90 म्हणजे सगळ्यांची बेरीज किती आली तर 360 अंश आली. हा आता मला सांग पुढचा प्रश्न वाच 13वा. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या व सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या हा यांची बेरीज किती. हा सांग बरं सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती. सर्वात लहान हा मूळ संख्या 11. कोणती? मूळ संख्या सर्वात लहान हा 2 अंकी सांगितलं बरोबर 11. 11. हा आणि बाळा असं जर विचारलं असतं की सर्वात लहान 1 अंकी मूळ संख्या कुठली आहे? 2. 2 आणि जर तुला असं विचारलं असतं की सममूळ संख्या कोणती 1 अंकी तर मग सममूळ संख्या म्हणजे ती सम पण असली पाहिजे आणि ती मूळ पण असली हा पाहिजे. मग कोणती येणार सांग. लहानात लहान हा लहानात लहान 2. 2 बरोबर आहे. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या किती आली 11 आणि सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती सांग. सर्वात मोठी पण 2 अंकी असली पाहिजे अशी कोणती येणार? सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या हा 99. 99 बरोबर. मग आता ह्या दोघांचं काय विचारलंय आपल्याला बेरीज करायची का गुणाकार सांगितलं. हे बेरीज सांगितलं बेरीज. हा अधिक 99 सांग बरं 99 अधिक 11. 99 अधिक आता 11. अभ्यास सारखं करायचं अभ्यास प्रमाणे. हा हा तसं 11 110. 110 नक्की का. 11 अधिक 99 काय. हा बरोबर आहे की हा बाळा. बरोबर आहे बरोबर आहे. हा बरोबर आहे 110. त्या किट प्रमाणे जरी सोडवलं ना तरी पण असलं चालतंय. आले की नाही बघ म्हणजे ते 44 33 असं सोडवतात ना अभ्यासाच्या ह्याच्याप्रमाणे तर हे पण बघ ना 11 आणि अधिक 99 हा त्याच्या 11 ह्याच्यामध्ये प्लस बसू शकते. 99. मग त्याचा पण उपयोग करायचा का अशी गणित सोडवताना म्हणजे इमॅजिन केलं तर हे पण सुटतंय ते पण लक्षात येते. आलेत का कशा पद्धतीने सोडवायचे जमतील ना आता सगळे सोडवायला. हो हो बरं हो. आता नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित मग पुढचं सांगते. चला 14वं गणित आहे बघा. वाचा 14वं गणित काय दिलंय सांगा. 2.3 अंश छेद 4 म्हणजे किती. बरोबर. हा, ऐका 1.5 होणार का. नाही 1.5 म्हणजे किती पूर्णांक किती होणार सांग. 1.5 हा. 1 हा बरोबर आहे. पूर्णांक हा. 3 अंश छेद 4. छान छान 1.3/4 झालं. हा 2.5 म्हणजे किती होणार
2 पूर्णांक हा हा बरोबर आहे की 2 पूर्णांक हा 2 हा. छेदला 2 हा आणि 1 बाळा 1/2 हा बरोबर आहे 1/2 म्हणजे अडीच झालं. 2.25 म्हणजे किती सांग? 2 पूर्णांक 2 पूर्णांक हा बर 2 पूर्णांक बरोबर आहे हा 2 पूर्णांक 1 अंश छेद 4 छान. आणि 2.25 म्हटल्यानंतर 2.3 अंश छेद 4 म्हणजे आपला ऑप्शन कितवा बरोबर असणार आहे? पर्याय नंबर 4 याच सांग काय करणार? परत पदावली आली बघ. सांग काय करणार आता हिचं? 25/5 करणार. किती येणार 25/5? 5 थांबा 5 25 5 आणि अधिक 125 सांग किती झाले? 125 आणि 5 किती? 130. 130 छान. मला सांग आता एका चौरसाची परिमिती 48 दिल्या तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असणार? थांबा परिमिती म्हणजे मला सांगा अगोदर काय असणार ते? 12 कसं काय सांग मला अगोदर. आधी एका चौरसाची परिमिती 48 आहे मग 48/4 करायचं. का बरं 4 भागिले? कारण की त्याला 4 हे बाजू आहेत. बर 4 बाजू समान असतात का वेगळे असतात? समान चौरसाच्या? असते त्या. समान असते. बर मग आणि आयताचं कसं असतंय मग? समान आयताचं पण समान चारही बाजू? चारही बाजू आयताच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. आयताच्या आणि चौरसाच्या असं का? चौरसाच्या बाजू बाळा समान असतात आणि आयताच्या समोरासमोरील बाजू तेवढ्या समान असतात. सारखं विसरायचं नाही सांगितलेलं. एक तेवढं पुरतच मर्यादित परत पुन्हा विसरलं असं नको व्हायला. आता सांग बरं आयताच्या कोणत्या बाजू समान असणार? चारी बाजू समान असणार का नसणार? आयताच्या हा समोरील बाजू समान असतात. हा समोरासमोरील तेवढ्या बाजू समान असतात. मला सांग हे बोर्डवर काढलंय की नाही मी ते? आता तू काय म्हणालीस एका चौरसाची परिमिती 48 आहे तर एक बाजू किती येणार? 12 हा 12. का बरं 12? तर त्या चारी बाजू समान असल्यामुळे आपण 4 ने भागलं म्हणजे 48/4 किती येणार? तर एक बाजू किती आली? 12. आता बाळा मला सांग एक बाजू काढल्या जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असता की एका चौरसाची बाजू 12 आहे 12 सेंटीमीटर आहे तर त्याचं क्षेत्रफळ किती येणार सांग? 144. हा का बरं 144? 12चा वर्ग 144. हा चौरसाचे क्षेत्रफळ. आता एक गणित शिकत असताना नाही त्याच्या संलग्न येणारे प्रश्न सुद्धा काय करायचे? सोडवायचे. म्हणजे नुसतं परिमिती सांगितलं म्हणून परिमिती काढायची नाही. हा ह्याच सांग मला आता पुढच्याच. 29 छेद. हा काय करू? खाली किती लिहिणार? 29 आणि वरती कसं करणार सांग? 9 अधिक 5. हा 5 अधिक 9 अधिक 3 किती झाली सगळी बेरीज? थांबा 17 17 9 5 14 14 आणि 3 आलेलं 17. वाचन कर बरी ह्याचं. 17 अंश छेद 29. बर आता सांगायचं 550 रुपये अधिक 1,500 किती होणार? 550 रुपये. हा 675. 675. 550 म्हणजे 600 कडे अजून गेलोय का आपण? पावणे म्हणल्यावर 575. हा 575 हे झालं आणि अधिक 1,500 म्हणजे 1500. बर 1500 तर 0 0 5 आणि 1 अधिक. हा सांग बरं बेरीज आता. 5च्या खाली 5. हा पुढचं 7च्या खाली 7. हा पुढं 5 आणि 5 10 0 4 गेले 2. हा वाच संख्या ही किती झाली? 2075. बर सांग आता याचं काय करायचं? उत्तर बरोबर हे 0. का बरं 0? 24 गुणिले 18 करायला लागत नाही कारण की तिथे 0 आहे. हा. कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यास उत्तर बरोबर 0 येते. हा त्याच्यामुळे हे किती अवघड दिलं तर करत बसायचं का नाही. हा उत्तर किती येणार ह्याचं? 0. हा पुढचं सांग आता. 27/9 करायचं. पहिला 28 आहे असं. हा 27/9 तोंडी करायचं. हा 3 बर आणि परत 3 गुणिले 3. हा 3 त्रिक 9. हा म्हणजे 28 अधिक 9 किती येणार सांग? 28 आणि 9 तोंडी करायचं अजिबात लिहून नकोय. हा जे ॲबॅकसच्या 28. पद्धतीने हा का? ठीक आहे करा. 28 अधिक 9 28 + 9.
37. हा बरोबर आहे 37. पुढचं सांगा आता. 5,700 अधिक हा वाच तुझं तू वाच किती आहे? 5,700 अधिक 5,500 वजा 3,500. हा सांगा किती येणार? आधी 5,700 म्हणजे 6,750. 6,750. हा बरोबर आहे. आधी किती सांग? 5,500 म्हणजे 5,500. 5,500. हा बोल पुढं. वजा 3,500. हा तिघे जण बरोबर. अधिकाची बेरीज करून हा टाकेल. किती येणार सांगा? 0, 5, हा 7 आणि 5 12. हा ह्याच्या गेला एक. 1. हा किती झाले? 12. 12. बर 12,250 आलं. वजा किती करायचं आहे? 3,500. हा म्हणजे किती होणार? 2,750. 2,750. सांग बरं किती आलं? हा हा 0,0. हा 0,0. शून्याशी शून्य. हा 5 वजा 0 म्हणजे 5 5 वजा वजा 5 5 बरोबर शून्य. 0. हा पुढं. तिथं 2. हा म्हणजे इथं किती झाले मग? 12 म्हणणार सरळ. हा 12तनं 7 गेले इथे येणार ना आता इथं 2. हा 12 वजा 7 करायचं होतं. हा 5 आणि इकडे किती आलं होतं? 1 आलं होतं. हा मग किती मग झालं ते? तिच्याकडे 0 इथं 11. हा 11 वजा आता 2. हा किती येणार मग? 11तनं 2 गेल्यावर किती एवढा वेळ? 9. 9. हा संख्या वाची किती झाली? 9,500. बर आणि 9.25च्या भाषेत वाचायचं झालं तर कसं वाचणार? 9,500. हा 9,500. दोन्ही पण वाचायला शिकायचं. 9,500 पण आणि 9,500 पण. आलेत का लक्षात आता? आले. हा आता सगळे जेवढी गणित दिलेत का ती सगळी एकदा नोटबुक मध्ये लिहून घ्यायची आणि परत मग त्याचा सराव करायचा. हा चला थांबूया का? हो.